नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या जीडीसीए कॉलेज या चॅनलमध्ये. तर आजचा व्हिडिओ थोडा आपल्या ऑफिसच्या बाहेरच्या वातावरणातून आहे. तर आज जो व्हिडिओ बनवण्याचं कारण असं आहे की बाकीचे जे काही आपण आतापर्यंत लेक्चर्स वगैरे केले किंवा सर्व सब्जेक्टचे आपण काही प्रश्नपत्रिका पाहिल्या, या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या कंपाईल केलेल्या आहेत आपण. तर त्यामध्ये ज्या काही गोष्टी मिळतील तुम्हाला आता इथून पुढे जे काही तुम्हाला हवं असेल किंवा कुठल्या मुद्द्यावर तुम्हाला प्रश्नाची उत्तर हवी आहेत तर ते सुद्धा आपण पाहणार आहोत. तर हा व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघा, थोडा इन्फॉर्मेटिव्ह आहे. तर चला तर मग सुरू करूया. ध्येय नवीन समोर दिसतंय, बँकिंगचं स्वप्न पूर्ण होणार. जीडीसीए ची साथ जिंकायची ही वाट, यशाची गॅरंटी आता सुरुवात. जीडीसीए कॉलेज हो भविष्य उज्ज्वल, जीडीसीए कॉलेज मिळणार यश. सहकार आणि बँकिंग करिअर घडवा खास. जीडीसीए कॉलेज देते यशाचा विश्वास. तर जसं की आपण पाहिले बाकी सर्व व्हिडिओ इथून मागचे सर्व व्हिडिओ पाहिले असतील आपण, जे काही रेक्टिफाईड होते ज्याच्यामध्ये ऑडिओ बऱ्यापैकी येत होता, जे बॅकग्राऊंड म्युझिक जे होतं ते आपण ऍड केलं होतं ते सर्व हटवलेलं आहे. तर ते जे हटवलेले व्हिडिओ ते रिसेंटली अपलोड केले पेपर नंबर 1 आणि पेपर नंबर 2 साठी, मराठी आणि इंग्रजी या माध्यमातून. ते सर्व गोष्टी व्यवस्थित बघा. आपण एक प्लेलिस्ट केलेली आहे इंग्रजी मीडियम साठी वेगळी. तर त्या प्लेलिस्ट मध्ये तुम्ही ज्यावेळेस जाल युट्यूबच्या आपल्या चॅनलवरती, तर त्यामध्ये सर्व गोष्टी आपण ऍड केलेल्या आहेत. तर तुम्ही त्या गोष्टी व्यवस्थित बघा. प्रत्येक गोष्ट नीट अभ्यासून चेक करा. कुठे प्रश्न असतील, क्वेरी आले किंवा सी बघा, माझ्याकडनं पण काही प्रिंटिंग मिस्टेक होऊ शकते किंवा काही एरर येऊ शकतो. 100% मी कारण ह्युमन आहे तर माझ्याकडनं 100% ह्युमन एरर होऊ शकतो किंवा प्रिंटिंग मिस्टेक काही ना काही येऊ शकतं. तर तुम्हाला जे काही तुम्हाला कुठे प्रिंटिंग मिस्टेक वाटत असेल की यात एरर येतोय, हे रेक्टिफाय करायला हवं का, तर ते सांगा मला. कारण आता जसं आता मागे मला वाटतं 2 दिवसापूर्वी आमच्या एका स्टुडंटने सांगितलं की सर इथे थोडंसं चुकलेलं आहे, तिथे 500 आलेलं आहे, तर ते 25 किंवा 20 पाहिजे ऍक्च्युली खरं तर ते ह्या गोष्टी तुम्ही मला सांगा. कारण सांगितल्यानंतर एखाद्या वेळेस स्पेलिंग मिस्टेक असू शकते किंवा मे बी वेगळ्या पद्धतीचं त्याच्यामध्ये ऍड केलेलं असेल. तर ह्या गोष्टी तुम्ही सांगितल्यानंतर मला समजेल, तर रेक्टिफिकेशन करून आपण देऊया. पण याच्यापूर्वी जे काही आपण व्हिडिओज ऍड केलेले आहेत, जे काही गोष्टी बघितलेल्या आहेत, त्या सर्व गोष्टी व्यवस्थित आहेत. तुम्ही प्रॉपर चेक करा. त्या जरी तुम्ही व्यवस्थित फॉलो केल्या तर साधारणपणे तुम्हाला एक 35 ते 40 मार्क्स तुम्हाला 100% मिळतील त्याच्यामध्ये. कारण तो प्रश्नपत्रिकेचं स्वरूप जे आहे ते त्या पद्धतीने आपण डिझाईन केलेलं आहे, त्या पद्धतीचं ते बनवलेलं आहे किंवा त्याची उत्तरं कशी असायला पाहिजे तेही आपण बनवलेलं आहे. तर ते तुम्ही जर समजा व्यवस्थित पाहिले तर त्याचे पण आपण काही व्हिडिओ बनवलेले आहेत पूर्वी. ते जरी व्यवस्थित पाहिले तुम्ही तर त्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की हे उत्तर जे आहे ते कसं लिहायला पाहिजे. तर ह्याचा सेपरेट व्हिडिओ आपण बनवलेला आहे, तोही तुम्ही जाऊन बघा. तर नक्की माझी एक विनंती आहे तुम्हाला सर्व विद्यार्थ्यांना की जेणेकरून मला ते ऍटलिस्ट लक्षात येईल की आपण कुठेतरी चुकतोय का किंवा काही प्रॉब्लेम येतोय का, या सर्व गोष्टी मला लक्षात येईल. त्या कारणासाठी मी तुम्हाला ह्या गोष्टी म्हणजे डिमांड करतो आहे. कृपया मेसेज करा किंवा तुम्ही चॅट बॉक्स मध्ये जरी लिहिलं तरी चालेल, काही अडचण नाही. आपण तिथे ट्रान्सपरंट उत्तरं तुम्हाला दिली जातील. जर मला एखादी गोष्ट माहित नसेल, मी 100% ती गोष्ट मला माहित नाही असंच म्हणेल. त्यामुळे तुम्ही टेन्शन घेऊ नका. ती गोष्ट जी आहे ती प्रॉपर मी तुम्हाला एक्सप्लेन करेल. ठीक आहे. जर थेरोटिकल पार्ट जो आहे तो 100% मी प्रॉपर पद्धतीने एक्सप्लेन करेन. फक्त अकाउंट्स जो विषय आहे तो माझा विषय नसल्यामुळे मला ते व्यवस्थित नाही समजून सांगता येणार. पण येत्या काही काळामध्ये त्याही गोष्टीवरती मी काम करून व्यवस्थित तुम्हाला पुढील बॅच साठी ते बऱ्यापैकी सुधारित वृत्तीमध्ये देणार आहे. तर थोडासा त्यासाठी वेळ लागेल, कारण आता या ज्या एक्झाम आहेत येणार आता समजा एक 20 दिवसावर एक्झाम आलेल्या आहेत, तर त्या एक्झामसाठी थोडंसं आता अकाउंट्स बद्दल मी जास्त नाही देऊ शकणार. न्यूमेरिकल्स पार्ट जो थेरी पार्ट आहे म्हणजे अकाउंट्स पार्ट जो आहे तो सोडून थेरी पार्ट मधल्या प्रत्येक गोष्टीला मी तुम्हाला उत्तर देऊ शकतो. कुठलीही गोष्ट तुम्ही विचारू शकता, काही अडचण नाही. माझ्याकडे उत्तर नसेल तर मी तुमच्याकडनं एका दिवसाचा वेळ मागून त्याच्यावरती उत्तर 100% देईल तुम्हाला. तर ती गोष्ट व्यवस्थित बघा, कारण मला सुद्धा ते तुमच्याकडनं इनपुट येणं गरजेचं आहे की इथे ते चुकलेलं आहे किंवा हे मला वाटतं की चुकीचं आहे, तर ते तुम्ही एकदा चेक करून सांगू शकता का. तर हा एक एकंदरीत अनुभव येतो आहे. तर ते तुम्ही प्लीज सांगा मला. व्हॉट्सअपला नंबरवरती जो आपला नंबर आहे व्हॉट्सअपचा, त्याच्यावरती तुम्ही मेसेज करा किंवा तुम्ही त्याचा स्क्रीनशॉट काढून तुम्ही त्याच्यावरती सांगू शकता की हे मला वाटतं हे जरा चुकीचं आहे किंवा इथे वेगळी उत्तर असायला हवं होतं. तर अशा पद्धतीने तुम्ही मेसेज करणं अपेक्षित आहे. तर कृपया मला त्या पद्धतीचे मेसेज नक्की करा,
जेणेकरून मी तुम्हाला त्या गोष्टीमध्ये सहकार्य करेल. आणि राहिला प्रश्न, बाकी जे पीडीएफ्स आहेत त्या सर्व पीडीएफ आपण रेक्टिफाय केलेले आहेत जवळजवळ. जिथे कुठे चुकीचं असेल ते मला नक्की सांगा, कारण आता जुन्या व्हिडिओ मधलं ते रेक्टिफिकेशन करता येणार नाही, कारण खूप मोठा व्हिडिओ आहे ते. तर त्यामध्ये रेक्टिफिकेशन करायला गेलं तर खूप वेळ जाईल. असून आपल्याकडे वेळ कमी असल्यामुळे आपण आता परीक्षेसाठी ज्या रणनीती अपेक्षित आहेत त्यावरती आपण जास्त काम करणार आहोत. तर ते खूप महत्वाचं आहे. तर ह्या तर गोष्टी करूच आपण. साईड बाय साईड कुठेतरी चुकलेलं असणार 100% माझ्याकडनं, ते तुम्ही सांगाच. ते व्हॉट्सअप नंबर मी आपल्या सुरुवातीला ऑलरेडी दिलेला आहे तो, त्या नंबरवरती नक्की तुम्ही मला सांगा. आणि सर्वात महत्वाची गोष्ट अशी आहे की बाकी जे काही गोष्टी आहेत, तुम्हाला कुठे अडचण आली, क्वेरी झाली, त्या नक्की विचारा मला. कारण विचारल्याशिवाय तुम्हाला प्रश्नाचं उत्तर मिळणार नाही. फक्त अकाउंट सोडून बाकी थेरोटिकल पार्ट मध्ये नक्की विचारू शकता, जिथे मी 100% तुम्हाला प्रत्येक गोष्टीसाठी मदत करेल. आणि अजून एक महत्वाची गोष्ट अशी आहे की ज्या विद्यार्थ्यांना आपल्या ज्या पीडीएफ आहेत त्या हव्या असतील अपेक्षित प्रश्नाच्या, तर त्या पीडीएफ म्हणजे प्रत्येक विषयाच्या 125 रुपये याप्रमाणे चार्जेस आहेत त्याचे. तर तुम्ही तेवढे पे करून तुम्ही घेऊ शकता. पण असं नाही की तुम्ही घ्यायला पाहिजे, असं कंपल्शन नाहीये. तुम्ही नाही घेतले तरी चालेल. आता बरेचसे विद्यार्थी आहेत ते नाही पे करणार, मग त्याच्याकडनं ते व्हिडिओ मधून नोट्स काढून ते लिहितात आणि ते त्यांचा अभ्यास करतात. तेही करू शकता. पण काही वेळेस काय होतं की आपण ते नाही करू शकत आणि मग ते आपल्याला थोडंसं जड जातं. म्हणजे आपण काही विद्यार्थी असे आहेत आमचे की ते म्हणतात सर आम्हाला पाठवा त्या नोट्स, आम्हाला खूप त्याचा फायदा होतो. आणि असंख्य लोकांनी सांगितलेलं आहे की याचा खूप फायदा जास्त होतो. तुमच्याकडनं ज्या नोट्स आहेत त्या एकदम सुटसुटीत आहेत, मुद्देसूद प्रमाणे दिलेले आहेत. तुम्ही ते मुद्दे व्यवस्थित दिलेले आहेत, थोडे थोडे दिले पण एक खूप स्टँडर्ड पद्धतीचं उत्तर वाटतं. मग त्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. आता जेणेकरून ज्यावेळेस तुम्ही उत्तर लिहाल परीक्षेमध्ये त्यावेळेस ते अट्रॅक्टिव्ह दिसणं गरजेचं आहे. त्याचं पॅटर्न जो आहे, तुम्ही आपण पूर्वीचे व्हिडिओ बनवले त्यामध्ये पॅटर्न दिलेला आहे. आपण एकाखाली एक मुद्दा लिहायचा व्यवस्थित कळत, आणि ते वाचता येईल या पद्धतीने लिहिणं अपेक्षित आहे. त्यामुळे गोंधळ करायचा नाही त्या गोष्टीमध्ये. आपण त्यावरती फोकस एक व्हिडिओ बनवूया आणि रिव्हिजन सुद्धा तशी मी देईलच तुम्हाला. एनिवेज, जर तुम्हाला पाहिजे असतील या पीडीएफ तर नक्की घ्या, काही अडचण नाही. तुम्ही ते पैसे पे करून घेऊ शकता. कारण कसं आहे की फुकट कुठली गोष्ट मिळणार नाहीये, कारण त्यामागे खरंच मेहनत आहे. आणि दुसरी गोष्ट काय आहे की तुम्हाला वाटत असेल की हे 700 रुपये जे आहे, 750 रुपये जी अमाऊंट होते टोटल, ते आम्ही डेव्हलपमेंटसाठी वापरतो. ऍक्च्युली आम्ही पुढे एक प्लॅन करतोय की ज्यांना प्रॅक्टिकल एक्सपोजर काही देता येते का बघूयात, किंवा एखाद्याला जर समजा एखादा विद्यार्थी आहे त्यांना समजा नाही जमत आहे अकाउंट्स मधलं, तर त्यांना अकाउंट्स मध्ये काही ट्रेनिंग देता येते का, बॅलन्स शीट कशी करायला पाहिजे याबद्दल काही ट्रेनिंग देता येते का, याचा आपण एक प्लॅन करतो आहोत. तर त्याबद्दल ते आपण डेव्हलपमेंटसाठी वापरणार आहोत. सो त्याचा फायदा जो आहे तो आपण न घेता ते विद्यार्थ्यांना देण्याचा प्रयत्न आहे सहसा. तो त्यामुळे हे पैसे जे आहेत ते तुमचे आम्ही वापरत नाही, आम्ही ते डेव्हलपमेंटसाठी वापरतो. ठीक आहे. त्यामुळे आणि 750 रुपये काय जास्त अमाऊंट नाही. एखाद्या तुम्ही बाहेर जेवायला गेला तर शनिवार रविवार तेवढी जातेच तुमचे पैसे, पण त्यापेक्षा हे एज्युकेशन मध्ये गुंतवा, ते तुम्हाला चांगल्या कामाला नक्की मदत करतील. आणि जीडीसीए झाल्यानंतर फायदे काय त्याचा एक सेपरेट व्हिडिओ बनवणार आहोत आपण, कारण त्याच्यावरती खूप बऱ्याचशा जे ऍडव्होकेट आहेत त्यांचे पण मला कॉल येत आहेत. त्यानंतर जे काही सरकारमध्ये काम करणारी मंडळी आहेत त्यांचे पण बरेचसे कॉल आले, याचा एक व्हिडिओ बनवावं म्हणतात. ते तोही एक व्हिडिओ स्ट्रेट फॉरवर्ड जीडीसीएचे फायदे काय आहेत तर ते स्ट्रेट फॉरवर्ड काम कसं करायचं याच्यावर एक व्हिडिओ बनवतोय आपण. थोडासा वेळ लागेल मे बी परीक्षेनंतर, पण तो व्हिडिओ नक्की बनवणार आहोत आपण. ठीक आहे. तर ज्यांना कोणाला हवेल त्या पीडीएफ नक्की घेऊ शकता. नाही घेतला तरी काही हरकत नाही, तुम्ही स्टडी करू शकता, व्हिडिओ बघून स्टडी करा. पण जरी नोट्स घेतल्या तरी तुम्ही व्हिडिओ लावा एका साईडला आणि तुम्ही ते नोट्स मधून स्टडी करा. जेणेकरून काय होतं, तुम्ही ऐकता पण सेम गोष्ट, वाचता पण सेम गोष्ट, आणि ज्यावेळेस तुम्ही नोट डाऊन करता एखादी गोष्ट ती सुद्धा तुम्ही सेम गोष्ट करता. त्यामुळे जवळजवळ तुमची एकाच याच्यामध्ये 4 वेळेस प्रॅक्टिस होते. कारण ते वाचल्यानंतर तुम्ही वाचताना एकदा वाचता सुद्धा, त्यानंतर तुम्ही लिहिता सुद्धा आणि ऐकता सुद्धा. सो त्यामुळे ते आम्ही लिहिताना आपण अजून एकदा वाचतो की समजा रिऑडिट आहे तर रिऑडिट हे आपण 4 वेळेस वाचतो. सो त्यामुळे तो एक पॅटर्न असतो आणि त्याचा तुम्ही लक्षात ठेवू शकता. आय होप तुम्हाला ही माहिती आवडली असेल, आणि जर हा व्हिडिओ तुमच्यासाठी उपयुक्त वाटत असेल तर कृपया लाईक करा, आपल्या गरजू विद्यार्थ्यांपर्यंत नक्की शेअर करा. ज्यांना जीडीसीएची परीक्षा द्यायची आहे, जे आपले मित्र असतील, कलिग असतील, कोणी असेल तर त्यांच्यापर्यंत नक्की शेअर करा, जे तुम्हाला नक्की थँक्यू म्हणतील आपल्या व्हिडिओबद्दल. आणि ज्यांना कुणाला काही गोष्टी गरजेच्या आहेत त्या नक्की मेसेज करा. तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये अधिक माहितीसह नवीन विषयाबद्दल. तोपर्यंत नमस्कार.